नाही, संपर्क माझा शेतकऱ्याशी करायचा आहे. मला सरकार गिरकारशी संपर्क करायचा नाही आहे. गुंगीवर बहिरे सरकार से कौन संपर्क करेगा. आणि म्हणून आता आम्ही सरळ थेट शेतकऱ्यांसोबत संपर्क करतो आहे. प्रचंड प्रतिसाद भेटत आहे आणि आज 10 ते 15% शेतकरी आपापल्या जातीला धर्माला सांभाळून पार्टीला सांभाळून मी शेतकरी आहे असं म्हणायला तयार होत आहे. ही आमची सगळ्यात मोठी जीत आहे आणि हेच आम्हाला अपेक्षित होतं का प्रत्येकानं आपल्या जात धर्म सगळं सांभाळून मी शेतकरी आहे हे जेव्हा सुरुवात करेल. एकदा शेतकरी जर जागृत झाला तर सरकार जागा करायला वेळच लागणार नाही हो. कारण शेतकरी जातीत विभागून ठेवलेला आहे, धर्मात विभागून ठेवला, पार्टीत आहे, त्याच्यानं त्याचं महत्त्व कमी झालं ना. त्याचा प्रभावच संपवलेला आहे आणि मग प्रभाव नाही तर मग कोण त्याला विचार करणार आहे. म्हणजे ज्या फळाचे आम्ही पाहतोय झाडाचे फळं कडू असले कधी जसे लोक खात नाही तसं मतदानामध्ये ज्याचा प्रभाव संपला आणि त्याला विभागून टाकलं त्या शेतकऱ्यांना निवडणुकीत विचार होत. भर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सोयाबीनचे भाव 500 कमी झाले, कापसाचे भाव 1000 कमी झाले तरी लोकांना संताप व्यक्त केला नाही. आणि हेच जर पगार कमी झाला असता तर सरकारने पाळलं असतं कर्मचारी अधिकाऱ्यांना. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोज वाढत आहेत तर दुसरीकडे विकासाचा महाप्रकल्प म्हणून शक्तीपीठ असेल असे अनेक प्रकल्प पुढे घेतले जाते. याकडे कसं बघतं. मागितले ना कोणा मागितलं शक्तीपीठ. लाडकी बहीण कोणा मागितली. त्या नागपूरची मेट्रो कोणा मागितली होती विचारा गडकरी साहेबांना. हे न मागता आलेल्या गोष्टी आहे. शक्तीपीठामध्ये ज्या शेतकऱ्याच्या जमिनी जाणार आहे त्याचं पहिलेच गणित लागलेलं आहे. त्या शेतकऱ्याचं ॲग्रीमेंट झालेलं आहे.